नमस्कार मंडळी, मी चेतन कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो. टेक मॅनेजर आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आपल्याकडे आहे दिवाळी, म्हणजे येत्या काही दिवसात आपल्याकडे दिवाळी येत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपण कशा पद्धतीने आपल्या व्यवसायाचा किंवा आपल्या नावाने लोकांना शुभेच्छा देणारा दिवाळीचा एक ग्राफिक्स इमेज कशा पद्धतीने बनवायचा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा, सोशल मीडियावरती असेल, व्हॉट्सअपवरती असेल, फेसबुकवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल, आपण कशा पद्धतीने तो इमेज बनवायचा आहे एआयच्या मदतीने, आणि कशा पद्धतीने आपल्याला शेअर करायचा आहे आपल्या नावाने किंवा आपल्या बिझनेसच्या नावाने. तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन एआय टूल वापरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, जो कोणता तुमचा फेवरेट ब्राउझर आहे तो तुम्हाला ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. सेम गोष्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे chatgpt.com. लॅपटॉपमध्ये देखील सेम प्रोसेस आहे आणि मोबाईलमध्ये देखील तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. ओके, सो या ठिकाणी मी इथे लिहितो, हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी कुलकर्णी माय बिझनेस नेम इज माय बिझनेस नेम इज टेक manager. So I want image generation prompt for Diwali in India. I want to wish happy Diwali from my business. So give me attractive business wishing wishing image generation prompt prompt मी काय सांगितलं, मी चैतन्य कुलकर्णी, माझ्या बिझनेसचं नाव टेक मॅनेजर आहे आणि मला दीपावलीचं आमच्या इंडियामध्ये हे आहे. तर दीपावली स्पेलिंग चुकली आहे, दिवाळी. ओके, सो मला असं असं हवं आहे, तुम्ही मला एक प्रॉम्प्ट द्या. सेम प्रॉम्प्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आहे असा प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. आता हे मी सेंड करतो. सेंड केल्यानंतर आपल्याला बघूयात काय ते प्रॉम्प्ट आलेला आहे. क्रिएट अ वायब्रंट create a vibrant and festival image for Diwali featuring traditional elements like diyas, oil lamps, colorful rangolis. ओके ओके ओके, आपल्याला प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे इथपर्यंत. एक प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॅब ओपन करायचा आहे आणि इथे लिहायचं आहे आयडिओग्राम. आयडिओग्राम लिहिल्यानंतर तुमच्या समोर ही पहिली वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती सर्वात प्रथम एक अकाउंट बनवून घ्यायचं आहे. सो मी काय करतो, माझं एक अकाउंट जे आहे हे बिझनेस अकाउंट आहे, लॉग आउट करतो आणि माझं पर्सनल अकाउंट या ठिकाणी लॉग इन करतो. तुम्हाला ही वेबसाईट ओपन केल्यानंतर कंटिन्यू विथ गुगल या बटनवरती क्लिक करायचं आहे. या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर तुमच्या जेवढे काही मेल आय डी लॉग इन असतील त्या मेल आय डी या ठिकाणी येतील. सो आपण काय करूयात, लॉग इन करून घेऊयात. मित्रांनो, एआयच्या मदतीने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. एआयच्या मदतीने काय काय करू शकता, बिझनेस कसा वाढवू शकता हे जर तुम्हाला शिकायचं आहे, किंवा डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, सोशल मीडिया मार्केटिंग शिकायचं आहे, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, आमचे फ्री वेबिनार्स असतात. तुम्ही आमच्या फ्री वेबिनारमध्ये एनरोल करू शकता, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो, तेही फ्रीमध्ये. 90 मिनिटांचा हा वेबिनार असतो. सो व्हॉट विल यू क्रिएट, इथे तुम्हाला डिस्क्राईब व्हॉट यू वॉन्ट टू, इथे जे कॉपी केलेलं आहे ते इथे पेस्ट करायचं आहे. इथे सेटिंग्समध्ये 1 as 1 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. विजिबिलिटी पब्लिक, ओके, बाकी काही करायचं नाहीये. जनरेट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, बघूयात या ठिकाणी आपल्याला 4 इमेजेस या ठिकाणी देत आहे. बघूयात कशा प्रकारचे इमेजेस या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत.
16% कम्प्लीट झालं आहे, 35% कम्प्लीट झालेलं आहे, 50% कम्प्लीट झालेलं आहे. 100% कम्प्लीट होण्याचं वेट करूयात आणि बघूयात आपल्याला कशा प्रकारची इमेज या ठिकाणी मिळत आहे. ओके, काही थोडंफार मॅन्युअली करावं लागलं तर आपण मॅन्युअली देखील ते करून घेऊयात. ओके, सो हे बघा या ठिकाणी आलेलं आहे हॅपी दिवाळी फ्रॉम टेक मॅनेजर. हॅपी दिवाळी फ्रॉम टेक मॅनेजर, हॅपी दिवाळी फ्रॉम टेक मॅनेजर. ओके, किती सुंदर प्रकारे. आता तुम्हाला हे डाउनलोड करायचं, या बटनवरती क्लिक करायचं 3 डॉटवरती, मोर जेपीजे. हे डाउनलोड झालं. त्यानंतर दुसरं सेम प्रोसेस, डाउनलोडवरती जायचं, जेपीईजे वरती क्लिक करायचं. आता आपल्याला थोडंसं सिनेमॅटिक हवं आहे. आता इथे तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये जायचं पुन्हा, आणि इथे तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये जायचं, इथे सांगायचं आय वॉन्ट सिनेमॅटिक. ओके, बघूयात सिनेमॅटिक कशा पद्धतीने देत आहे. हे बघा, कॉपी करूयात. हे कॉपी केल्यानंतर पुन्हा आयडिओग्राम मध्ये येऊयात, इथे येऊयात, हे कंट्रोल सगळं सर्व काही काढून पेस्ट करूयात आणि जनरेट बटनवरती क्लिक करूयात. बघूयात कशा प्रकारचे इमेजेस आता या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. खूप सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बघूयात आपले इमेजेस कशा प्रकारे जनरेट झालेले आहेत. तुमच्या डोक्यामध्ये जेवढ्या काही कल्पना येतात त्या कल्पना फक्त चॅट जीपीटीला सांगायच्या आहेत. ओके, सिनेमॅटिक म्हटल्यानंतरही काही एवढं खास दिलेलं नाहीये. सो आपण काय करूयात, ते डाउनलोड करूयात आणि एक काम करूयात, इथे सांगूयात आय वॉन्ट व्हेरी प्रोफेशनल अँड अट्रॅक्टिव्ह विथ फायर क्रॅकर्स अँड स्पेलिंग थोडीफार मिस्टेक झाली, फायर क्रॅकर्स अँड स्वीट्स. आय वॉन्ट दी फील. असं तुम्ही सांगायचं, जे तुम्हाला वाटतंय ना ते सांगायचं. थोडंफार स्पेलिंग मिस्टेक झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बघूयात कशा प्रकारे क्रिएट अ प्रोफेशनल अँड अट्रॅक्टिव्ह सिनेमॅटिक इमेजेस फॉर दिवाळी फीचरिंग. ओके, कॉपी करूयात, आयडिओग्राम वरती जाऊयात, हे ओपन करूयात, पेस्ट करूयात आणि जनरेट बटनवरती क्लिक करूयात. बघूयात कशा प्रकारे होत आहे. बट स्टील हे देखील खूप मस्त आहे. आपण हे देखील डाउनलोड करून घेऊ जेपीईजी मध्ये. आपण माझं व्हॉट्सअप ओपन करून घेतो. ओके, हे बघा किती सुंदर आणि सुरेख या ठिकाणी बनवलेलं आहे. आपण काय करूयात, डाउनलोड करूयात. हे आवडले मला, हे पण आवडलेलं आहे. थ्री डॉट्स, डाउनलोड, डाउनलोड. जेवढे काही तुम्हाला आवडते तेवढे सगळे डाउनलोड करून घ्यायचे. ओके, त्यानंतर व्हॉट्सअपमध्ये यायचं आणि हे आपल्याला स्वतःला शेअर करून घ्यायचे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आता हे मी तुम्हाला डेमो दाखवला. तुमच्या डोक्यामध्ये जेवढे जेवढे विचार येतात तेवढे प्रत्येक विचाराच्या मदतीने तुम्ही तुमचा इमेज एआयच्या मदतीने बनवून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही सांगू शकता मुलं फटाकडे वाजवताना दाखवा. आता इथं आपण इंग्लिशमध्ये लिहिलं, काय गरजेचं नाहीये. फक्त तुम्ही प्रॉम्प्ट लिहिताना काय करायचं, चॅट जीपीटी मध्ये जायचं, चॅट जीपीटीला सांगायचं की मला इमेज जनरेशनचा प्रॉम्प्ट हवा आहे, तो इंग्लिशमध्ये. हे बाकी सगळं एक्सप्लेन करताना तुम्ही मराठीत एक्सप्लेन करायचं आणि इमेज जनरेशनचा प्रॉम्प्ट इंग्लिशमध्ये द्या असं सांगायचं. मग आयडिओग्राम वरती जायचं, आयडिओग्राम वरती गेल्यानंतर ते प्रॉम्प्ट तिथं पेस्ट करायचा आणि इमेज जनरेट करायचा आणि डाउनलोड करायचं. सो मित्रांनो, मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूयात आपण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.